तुम्ही स्लिम आहात म्हणून तुम्हाला पीसीओएस होणार नाही हा एक चुकीचा गैरसमज आहे. लीन पीसीओएस ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये तुमचं वजन नॉर्मल किंवा कमी असेल तरीही तुम्हाला पीसीओएस हा होऊ शकतो. माझ्या क्लिनिकमध्ये एक 19 वर्षाची मुलगी आली होती जिचं वजन अतिशय कमी होतं, पण तरीही तिला अंगावरून खूप कमी जात होतं. सोनोग्राफी केल्यावर त्याच्यामध्ये सिस्ट वगैरे काहीच नसल्यामुळे डॉक्टरने तिला पीसीओएस नाही असं म्हणून सांगितलं होतं. पण तरीही त्या पेशंटची प्रचंड प्रमाणात चिडचिड, हेअरफॉल, अंगावरून कमी जाणं हे सगळे त्रास तिला होत होते. त्याचबरोबर अलीकडे तिला चेहऱ्यावरती थोडे बारीक केस यायलाही सुरुवात झाली होती. योग्य परीक्षण केल्यावर आपल्या हे लक्षात आलं की तिला पीसीओडी हाच आजार आहे. पीसीओडी या आजारामध्ये फक्त तीस असणं गरजेचं नसून तुमच्या शरीराचं पूर्णपणे मेटाबॉलिझम बिघडलेलं असेल तरीही आपण त्याला पीसीओडी प्रमाणेच ट्रीटमेंट केली पाहिजे. याच कारणामुळे आज इतक्या वर्षानंतर पीसीओडीचे नाव बदललेले आहे. आयुर्वेदात हे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले आहे. पीसीओडी म्हणजे फक्त ओव्हरीचा आजार नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्स, फॅट मेटाबॉलिझम, शुगर मेटाबॉलिझम या सगळ्यांचे आजार जर का तुम्हाला असतील तरी सुद्धा तुम्हाला पीसीओडी असतो. तुम्हाला सुद्धा पीसीओएस किंवा पीएमएस झाला आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये पीसीओडी असं टाईप करा.